स्वागत करूया सगळ्यांचे आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम स्वागतम पुण्यक्षेत्र बनाई नगरीत भाव पुष्पांजली उधळीत फुले उधळू चला मने फुलू चला फुले उधळू चला मने फुलू चला आज आनंदाचा दिन आला आज आनंदाचा दिन आला स्वागत करूया सगळ्यांचे स्वागत करूया सगळ्यांचे स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम सगळ्यांचे स्वागत करूया सगळ्यांचे आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम हो जोरदार टाळ्या वाजवूया मुलांसाठी. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी स्वागत गीत घेतलंय. तुम्हाला सर्वांचं स्वागत या ठिकाणी केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवतेज गणेशोत्सव मंडळ आणि शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आपलं तिसरं पुष्प आहे. या तिसऱ्या पुष्पामध्ये आपल्या राजाच्या जयंतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी आपल्या गावातील लहान बाळ चमुना व्यासपीठ मिळावं, त्यांच्या गुणांचं कौतुक करावं अशा अनुषंगानं आज आम्ही प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या या बालचमुना निमंत्रित करतोय. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आपल्या मूर्तीचं पूजन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. प्राध्यापक पांडुरंग सावंत सर, आर कॉलेजचे आमचे गुरुवर्य सन्माननीय संतोष कोरे साहेब यांना आम्ही निमंत्रित करतोय स्टेजवर. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं त्यांनी पूजन करायचं आहे. नारायणकाका सावंत यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लक्ष्मण सुर्वे सर यांनाही आम्ही स्टेजवर निमंत्रित करतोय. कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे. अविनाश सावंत उपसरपंच ग्रामपंचायत बनावी यांनी देखील स्टेजकडे यायचं आहे. सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या लाडक्या दैवताचं या ठिकाणी पूजन होत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गजाननाला वंदन करून आपल्या लाडक्या दैवताला वंदन करून आज आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत.
या ठिकाणी लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सह्याद्रीच्या कडेकापर्यंत घुमणारा नागस्वर, त्या नागस्वरात थैमान घालणारा वारा, वाऱ्याच्या मंजूर लहरी, या लहरीतून जे सुसाट सुटलंय ते घोंगावणाऱ्या प्रत्येक लयबिंदूतून आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या नसा नसात भागवा शिरलाय आणि आज हे भगवं वादळ आणि सर्व मान्यवरांच्या साथीमध्ये प्राध्यापक पांडुरंग सावंत सर, त्याचबरोबर संतोष कोरे साहेब, नारायण सावंत उपसरपंच, अविनाश सावंत सरपंच, सरपंच लक्ष्मण जोगेगुरुजी, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पूजन होत आहे. लहान मुलांनी खाली बसून घ्यायचं आहे, महिलांना खुर्च्या द्यायचे. मान्यवरांच्या शुभास्थळी अशा या शिवाजी महाराजांच्या लहान मुलांनी थोडंसं खाली बसून या ठिकाणी आपल्या गावचे आरावा कॉलेजचे प्राध्यापक सावंत, त्याचबरोबर या सर्व मान्यवरांच्या शुभास्थळी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. या कार्यक्रमाचं प्रस्तावित लोकनेते मिलन बाबू पाटील याला विनंती करतो की त्याच्या कार्यक्रमाचं छोटंसं प्रस्ताव या ठिकाणी करावं. आजच्या या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं पन्हाळी नगरीमधील उपस्थित असणारे त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आबासाहेब सावंत दादा यानंतर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व क्षेत्रामधले मान्यवर माजी सैनिक खास करून कौतुक करण्यासारखं आहे की ज्यांनी देशाची सेवा केली अशा या लोकांचा आपण या ठिकाणी सत्कार करणं त्या मंडळाच्या वतीने ठरवलं. त्याचबरोबर या गावामध्ये अनेक नामवंत असे शिक्षक वर्ग आहे त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. अशा लोकांचा सत्कार करण्याचा उद्देश ठेवला. आपल्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला. बऱ्याच गावातील महिला शिक्षकांचा आज सन्मान सोहळा या आपल्या शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने केला जातोय. सर्व उद्योग क्षेत्रामधल्या, शेती क्षेत्रामधल्या, दूध क्षेत्रामधल्या अनेक क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तिमत्वांचा आज या ठिकाणी सन्मान होतोय. खऱ्या अर्थानं आम्ही या शिवजयंती संकल्प केला की कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी राजकीय व्यासपीठ न करता एक आपण चांगल्या लोकांसाठी या गावात काम करणारे चांगली वैचारिक लोकांसाठी करायचं असं संकल्पना केली आणि या पहिल्या दिवसापासून 17 तारखेपासून या ठिकाणी चांगल्या म्हणजे क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या हस्ते या ठिकाणी आपण या मंचाचा शुभारंभ केलेला आहे. आपण स्वच्छता अभियान असेल, त्याचबरोबर गजरत्ते असेल, व्याख्यान असेल, मर्दानी खेळाचा कार्यक्रम असेल, असे 2-3 दिवस भरपूर या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने चांगले कार्यक्रम केलेले आहेत. आता हा आपला सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होतोय. आम्हाला या ठिकाणी अपेक्षा होती की अशा कार्यक्रमाला लोकांचा प्रतिसाद कमी असतो, परंतु आज या ठिकाणी भरवणीकरांनी दाखवून दिलं की चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाला सुद्धा लोक साथ देतात आणि निस्वार्थपणे केलेल्या कामाला लोक अशा पद्धतीने उपस्थित राहून साथ देतात. त्याबद्दल या ठिकाणी मंडळाच्या वतीने तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आपल्या भरवणीचे एमएससीबी क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पदावरती काम करत असणारे, आपल्या लोकांना सहकार्य असणारे कोरे साहेब आणि आराम कॉलेजवरती चांगल्या पद्धतीचं काम करणारे आपल्या गावातील विद्यार्थ्यांना नेहमी सहकार्य असतं असे आमचे मार्गदर्शक पांडुरंग सावंत सर यांच्या हस्ते आज आपण या चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या ठिकाणी मी आपल्याला एवढंच आज सांगतो की आमचे नेते रवींद्र सावंत आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला येऊ शकलेले आहेत. बाहेर गावी असल्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आबासाहेब सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील जाधव सर असतील, जयंत सावंत सर असतील, लक्ष्मी सुरे सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब मिरजकर, मोहन सावंत, अजिंक्य मारे
त्यामुळे संदेश सावंत, पृथ्वी सावंत अशा अनेक आपल्या लहान लहान एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ही जयंती हातामध्ये घेतली आणि एकदम सक्सेस करून दाखवली. त्याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांचं देखील मी स्वागत करतो. आणि आपण यानंतर शाळेचा कार्यक्रम करून आपण सर्व मान्यवरांची सत्कार सोहळा संपन्न करतोय. थोड्याच वेळामध्ये प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी देवाश्री साहेब असतील येतील आणि त्यानंतर आपण हा सत्कार सोहळा संपन्न करतोय. यानंतर प्राध्यापक पांडुरंग सावंत सर आपली मनोगत व्यक्त करतो. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेत मी मानाचा मुद्रा करतो आणि आपल्या उपस्थित सर्वांना मी सर्व काळ नमस्कार करतो. आज 393 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. राजमाता जिजाऊ यांच्या पोटी पुत्ररत्न प्राप्त झाले आणि जुलमी राजवटीतून या महाराष्ट्राच्या मातीला, या मराठी मातीचा अस्मिता टिकवण्यासाठी, कायमचा टिकवण्यासाठी एक भगवा ध्वज पुढे आला. तो ध्वज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज त्यांची जयंती, त्यामुळं आपण सर्वांना मी जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि बनालीमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चाललेली अजून एक पिढी आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे सर्व माननीय मिलिंद बापू पाटील व त्याचे सर्व कार्यकर्ते ज्या विचारानं प्रेरित झाले त्या विचाराला मी धन्यवाद देतो आणि आपली सभा देतो. उद्घाटनाचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी. धन्यवाद सर. आपल्याला मार्गदर्शनाखाली इथून पुढे असेल या मंडळाची प्रवृत्ती कायमस्वरूपी सुरू राहील. यानंतर आपल्या एनएससीबीचे अधिकारी सामान्य कोरे साहेबांनी 2 मिनिटात आपला माहोल फोटो व्यक्त करावं. स्वराज्य संस्थापक, अखंड भारताचे, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, सर्वप्रथम त्यांना मी वंदन करतो, त्यांच्याशी मी वंदन करतो. मगाशी बराच वेळ झाला आम्ही बरीच भाषणं ऐकत होतो. तर लहान चिमुकल्यांनी जे काही आता 2च मिनिटं घेतो, आयोजकांकडे वेळ कमी आहे. लहान चिमुकल्यांनी जे सांगितलं की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल सांगायचं झालं, बोलायचं झालं तर वेळही कमी पडतील आणि लिहायचं झालं तर पानं कमी पडतील, वह्या कमी पडतील. तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना जर समजायचं असेल तर त्यांचा एखादा गुण जरी आपण इथं पुढे आजपासून आत्मसात करायचं ठरवलं तर ती खरी त्यांना मानवंदना ठरेल किंवा त्यांचं आपण गौरव केला असं ठरेल. त्याच्यामध्ये ती मगाशी लहान मुलीनं सांगितली माता भगिनी, पर माता भगिनी, पर स्त्री माते समान, बहिणी समान हा गुण असू दे किंवा स्वराज्याबद्दलचा अभिमान असू दे, निश्चित देशभक्ती असू दे, तर यापैकी एक गुण आपण जर अंगीकारलो तर ती खरी त्यांना आदरांजली ठरेल. तसंच या आयोजकांनी जे बनाळी नगरीमध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. मिलिंद बापूंचा 2-3 दिवसापूर्वी फोन आला की असं आहे, आम्ही ठरवलेलं आहे. तर काही कारणामुळे 2 दिवस मी येऊ शकलो नाही ऑफिसच्या कामकाजामुळे. तर त्यांचा असा विषय होता की राजकारण व्यतिरिक्त आम्हाला कार्यक्रम करायचा आहे. तर मिलिंद बापूंना एकच सांगितलं की बाबा हा एकदम स्तुत्य तुमचा उपक्रम आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्यांच्या बरोबर कम्युनिकेशन होतच असतं, तर जास्त वेळ घेत नाहीये. तर मिलिंद बापू तसंच आयोजकांना इथून पुढे असेच कार्यक्रम करावा ही विनंती करतो आणि या कार्यक्रमासाठी सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपूर्ण. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोहर धन्यवाद साहेब. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. यानंतर मान्यवरांना विनंती करतो की नेमकं खाली येऊन आपल्या ठिकाणी कोणत्याही स्थानापन्न व्हावं. यानंतर आता जो आपला आजच्या कार्यक्रमाचा मुख्य गाभा आहे सांस्कृतिक कार्यक्रम, या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या अखंड महाराष्ट्राचं हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या शिवाजी महाराजांच्या गीतानं दैवत छत्रपती या गीतानं या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या माहिती मला विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवरती यावं.
त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमामध्ये जे सर्व सत्कार मूर्ती आहेत त्या सत्कार मूर्तींना सर्वांना विनंती आहे एक रुपया आपला जो मानाचा फेटा आहे तो फेटा परिधान करून घ्यायचा आहे। या ठिकाणी कार्यक्रमासोबतच कोणत्या सत्काराचा सोहळा सुद्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे। सर्व माता भगिनी महिला भगिनी या सर्वांना विनंती आहे की कृपया या ठिकाणी फेटा बांधून घ्यायचा आहे। खुर्चीवर स्पर्धक बसले त्या स्पर्धकांना त्यांचे शिक्षक बोलवतात कृपया त्याच्या मागे यायचं आहे। खुर्चीवर बसलेले स्पर्धक आहेत त्यांचे शिक्षक बोलवतात पाठीमागे यायचं आहे। खुर्चीवर बसलेले स्पर्धक सगळेजण पुढे या। जिल्हा परिषद मराठी शाळा बनाई गीत सादर करीत आहे दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती। दैवत छत्रपती अमर दैवत छत्रपती दैवत छत्रपती अमर दैवत छत्रपती शिवाजी बाबाई आम्हाला निघाली शिवाजी बाबाई आम्हाला निघाली जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी। जोरदार टाळ्या वाजून या मुलांचं कौतुक करूया आपण। खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली।
अतिशय छान पद्धतीने या छोट्या मुलांच्या अभ्यासक्रमावरती त्याला सादर केलेले आहे. त्यानंतर या जिल्हापरिषदेची आर्थिक सभा म्हणावी या शाळेचं दुसरं आहे आम्ही कन्या एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर या गीतासाठी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावी त्या शाळेच्या विद्यार्थिनी या ठिकाणी आपली कला सादर करत आहेत. ही मुलं आपलीच आहेत. या मुलांचं खरं तर आपण कौतुक केलं पाहिजे. जेवढ्या जास्त टाळ्या तुमच्या येतील तेवढी या मुलांना उत्तेजना मिळणार आहे, या मुलांना प्रबोधन मिळणार आहे, या मुलांना खऱ्या अर्थानं आनंद मिळणार आहे. म्हणून आलेल्या स्टेजवर प्रत्येक मुलासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया. लहान मुलांना विनंती की जी मोठी माणसं आपली या ठिकाणी आलेली आहेत त्यांची त्यांना बसायला जागा आपण देऊयात. अरे तुमची जागा कुठं आहे? जोरदार टाळ्या वाजवूया मुलांसाठी. जोरदार टाळ्या. टाळ्यांचा आवाज मुलांच्या नाचण्यापेक्षा मोठा आला पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवूया. वा छान. जिल्हा परिषद शाळा बनायचे इयत्ता दुसरीचे विद्यार्थी स्वागत करीत आहेत. शिवनेरीवरती शिवबा जन्मला. 1 2 3 एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला.
जोरदार टाळ्या वाजवूया मुलांसाठी. खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. सन्माननीय संजयराव पाटील यांच्याकडून पहिला आणि दुसरा मिळाला. प्रत्येकी 151 रुपये बक्षीस आले. सर्वेसर्वा संजयराव पाटील यांच्याकडून प्राथमिक शाळा मुलांसाठी दोन्ही करण्यासाठी प्रत्येकी 151 रुपये बक्षीस आले. धन्यवाद सर. यानंतर आपल्या श्री वडकेंद्र हायस्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी यानंतर आपल्या श्री वडकेंद्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर आम्ही शिवकन्या हे गीत सादर करतील. वन टू थ्री सर. शाजी सर. 1 2 3 स्टार्ट. I'm
खूपच छान जोरदार टाळ्या यानंतर छोटासा आपला सत्काराचा कार्यक्रम संपन्न होईल आपल्या गावामध्ये आपल्या भारत देशाचं आगमन असणारे जे सैनिक आहेत त्या शिव सैनिकांचा सत्कार सोहळा या ठिकाणी या शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे। सर्व सैनिकांना विनंती आहे की कृपया स्टेजवरती येऊन त्या सत्काराचा स्वीकार करावा। माननीय श्री कृष्णा गोपाळ सावंत साहेब, श्री बाळासाहेब आनंद सावंत साहेब, काशीराम महादेव सावंत साहेब, तुकाराम बापूजी जाधव साहेब, दादासाहेब उत्तम सावंत, विठ्ठल कृष्णा सावंत, सदाशिव ज्ञानदेव सावंत, वसंत महादेव सावंत, सूर्यकांत सीताराम माळी, सिद्धार्थ बाळासाहेब माळी, पांडुरंग बाबाजी सावंत, ज्ञानदेव रामचंद्र सावंत, अण्णासाहेब गणपती सावंत, सुखदेव महादेव सुखदेव सावंत, आबासाहेब नामदेव निघाडे, दादासाहेब नंबर सावंत, दत्तात्रय चंद्र सावंत, बबन नामदेव सावंत, केशव नामदेव कोळी, बबन आनंददास सावंत, बाबासाहेब तुकाराम सावंत, बाबासाहेब बापू ढेरे, धुळाप्पा निवृत्ती कोकरे, अमोल धुळाप्पा कोकरे, अण्णासाहेब देवाप्पा कोकरे, सुभाष मारुती सावंत, विठ्ठल केरवा सावंत, ज्ञानो आनंददास सावंत, सुधाकर रामचंद्र सावंत, सुनील मारुती सावंत, धोडलाल देवंत सुर्वे, आबासाहेब सोन्याबापू सावंत, बाबासाहेब सोन्याबापू सावंत या सर्व आदिवासी सैनिकांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन आपण या ठिकाणी छोटासा सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर यामध्ये कोणाचं नजर नाव राहिलं असेल तर असेही मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। भारत मातेचं रक्षण केलं, आपल्या जीवाचं रान केलं, ही मंडळी देशसेवेसाठी लढली, देशसेवेसाठी या मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं। या सर्वच मंडळींचा यथोचित मान सन्मानाने सत्कार करणं हे आमचं बनारीकरांचं कर्तव्य ठरतं। स्वातंत्र्य सेनानीमध्ये भारतीय सैन्य दलामध्ये त्यांनी कामगिरी उत्कृष्ट केली, या सर्वच मान्यवर मंडळींचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आणि सत्कार होतोय। सर्व आजी आणि माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व माजी सैनिकांचं शिवतेज गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आपण स्वागत करूया। समोर बसलेल्या मंडळीला विनंती की मंडळी आपलं घरदार सोडून रात्रंदिवस कष्ट करत होते आणि कष्ट करून आपल्या देशाचं संरक्षण करत होते। आपण यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू शकतो। या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं यथोचित मान सन्मानाने सत्कार करतो। जोरात टाळ्या वाजवून यांचा सत्कार करूया। अमोल सर, यानंतर सर्वप्रथम सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा आणि सर्व आमच्या माजी सैनिक संघटनेकडून संघटनेचा तुम्ही सत्कार केला आणि सन्मान केला आणि त्यांचा मान वाढवला, त्याबद्दल गावातील सर्व प्रतिष्ठानांचं आभार मानतो। आज शिवजयंती निमित्त सैनिकांचा सत्कार केला हा एक सगळ्यात मोठा गर्व। आज प्रत्येक ठिकाणी सैनिकाचा सत्कार प्रत्येक ठिकाणी व्हायला लागलेला आहे, कारण सैनिक हा आपल्याला देशाचा मान सन्मान अभिमान असतो। कारण आज सैनिक हा देशासाठी लढत असतो, कारण आपण जेव्हा आराम करतो झोपतो त्यावेळी आपला सैनिक त्यावेळी सीमेवरती लढत असतो आणि आपले दसरा दिवाळी कुठलाही त्याला नसतो, त्यावेळेला तो सैनिक देशाची सेवा करून तो रिटायर झालेला असतो आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आज जो सैनिक रिटायर पण होतो त्याला उच्च लेवलचा चांगल्या पद्धतीचा मान सन्मान केला जातो आणि ते बनाळीमध्ये पण तुम्ही मान सन्मान करण्याचं तुम्ही सैनिकांचं एक स्वागत केलं, त्याबद्दल सैनिक संघटनेचा किंवा माजी सैनिक प्रत्येकाचा असाच मान सन्मान वाढत राहावा। आणि दोन शब्द मी सांगतो की शिवजयंती आपण साजरी करतो, ह्याच्यातून घेण्याचं काय आहे तर आपण काय घेण्याचं आहे। शिवाजी महाराज काळामध्ये पहिले काय करत होते, शिवाजी महाराज जे लढाई जे शूर वीर जे नेमणूक करत होते ते कसे करत होते, मोठमोठे लढाई करत होते, त्याच्यात धाडस ताकद वाढण्यासाठी
त्यांच्यामध्ये हे ओढण्यासाठी पोलीस कुस्ती खेळत होते, दांडपट्टा खेळत होते, जे शूरवीर लढाई करण्यासाठी जे उभे होते त्यासाठी आपण पण आपल्या गावामध्ये माझं स्वतःचं जतमध्ये कुस्ती केंद्र आहे, प्रांजल सावंत कुस्ती केंद्र आहे, अकॅडमी आहे. पण त्या मला एक वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपल्या गावात पण एक कुस्ती केंद्र व्हावं आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी व गावकऱ्यांनी मिळून गाव तिथं हनुमानचं मंदिर असतं त्या पद्धतीनं गाव तिथं तालीम हे संकल्पना राबवली पाहिजे. कारण तालीम झाली की आपल्यातली मुलं मानसिक, शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक सर्व चांगल्या मार्गावर जातात आणि कुठलाही मुलगा व्यसनातील होणार नाही, चांगली तब्येत चांगली होईल, बॉडी चांगली होईल. आणि धन्यवाद दादा, आपल्या सर्वांची आणि इथं आपण आता आणि स्पर्धा परीक्षेने पण तुम्हाला गावामध्ये असं कुठल्या कार्यक्रमात एक जे होतकरून राहते स्पर्धा परीक्षेचं पण मार्गदर्शन करण्याचं काम करावं एवढं मी बोलून मी माझं धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. आपल्या देशसेवेला आम्ही मनालीकर नक्कीच वंदन करतो. यानंतर एक सांस्कृतिक गीताचा कार्यक्रम होईल. तुम्ही सर्वजण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं आपली देशसेवा केली. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचं योगदान बनवण्यासाठी खूप मोठं आहे. आज आम्ही भाग्यवान आहोत की तुम्ही सगळे माझे सैनिक इतके मंडळी आहात. हा आमच्या समोर बसलेल्या सगळ्यांसाठी एक आदर्श आहे आणि तुम्हा सर्वांचं योगदान खरंच आपण हृदयात साठवण्यासारखं आहे. तुमचं योगदान मोठं आहे. अमोल सर कंटिन्यू पुढे. स्टेजवरचा माईक अमोल सरांकडे द्या. जानवी बाळासाहेब सावंत. हा, गुरुकुल शैक्षणिक संकुल नारळे. गुरुकुल शैक्षणिक संकुल नारळे या शाळेची विद्यार्थिनी या ठिकाणी सुंदर गीत सादर करते आहे. जानवी चंद्रकांत सावंत. जानवी चंद्रकांत सावंत, गुरुकुल शैक्षणिक संकुल नारळे ही विद्यार्थिनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपलं कला सादर करते आहे. Tira
लावणी आपल्याबरोबर चॅनलने सादर केले. खूप खूप छान झाले. यानंतर आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनालीमध्ये प्रत्येक आपल्यासमोर शिवबा मल्हारे हे एक गीत सादर करतील. त्या विद्यार्थ्यांनी मोठ्या स्टेजवर करत आहे. शिवबा मल्हारे या की बापू 1 2 3 स्टार्ट. शिवबा मल्हारे खूप छान ऐकूया. अतिशय सुंदर गीत तुम्ही सादर केलं. यानंतर आपण एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. आपल्या गावातील जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्या सेवानिवृत्त गुरुवर्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होईल. त्यामध्ये श्री लक्ष्मण सुर्वे सर आपल्या गावचे लोकनियुक्त प्रथम नागरिक सरपंच, त्याचबरोबर श्री योगी सावंत सर, श्री ए एम सावंत सर, डी.वाय. मोते सर, डी.एस. सावंत सर, आबासो मारुती माळी सर, एम.एस. माळी सर, श्री डी.आर. चव्हाण सर, डी.आर. सावंत सर, सुधाकर दादा सावंत, नारायण काका सावंत, सौ शुभीदेवी सावंत मॅडम, नारायण देवकर सर, उदय कुलकर्णी गुरुजी, केशव सुर्वे सर, बाळासाहेब सकाराम सावंत सर, अर्जुन चव्हाण सर, मल्हारी कोकरे सर व श्री बाबासाहेब भानुदास सावंत सर, त्याचबरोबर श्री मधुकर मारुती पंडित सर, आपल्या गावचे ज्येष्ठ आदर्श शिक्षक श्री गजानन गोविंद पिवळे गुरुजी, विक्रम सावंत गुरुजी, सुभाष बाबू टेकाळे गुरुजी, कृष्णा सावंत गुरुजी, या सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती की त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन आपल्या या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. या मान्यवरांचा सन्मान आपल्या गावचे एमएससीबीचे आदर्श अभियंता सन्मान्य श्री संतोष गोरे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी सन्मान करावा. बनाळी गावामध्ये जे विद्यार्थी घडवले, पंचक्रोशीमध्ये विद्यार्थी घडवले, खऱ्या अर्थानं ज्ञानदानाचं पवित्र कार्य या मंडळीने केलं. यांच्या ज्ञानामुळं, यांनी केलेल्या कष्टामुळं, यांनी केलेल्या अति परिश्रमामुळं खऱ्या अर्थानं बनाळी घडली. खऱ्या अर्थानं बनाळी घडली. या शिक्षक वृंदांचं आज आपण खरं तर कौतुक करूया. बनाळीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक शिक्षक आहे. बनाळी हे शिक्षकांचं गाव म्हणून ओळखलं. रफिक मनेर माझ्या ऑर्डर कृपया स्टेज आहे. रफिक मनेर बनाळी गाव शिक्षकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाकाहारी असणाऱ्या या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये शिक्षक आहे. प्रत्येकाच्या नसांसामध्ये शिक्षक आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही
जे या ठिकाणी रोपटं लावलं शिक्षकी पेशाचं ते रोपटं खऱ्या अर्थानं आज बनाळीच्या प्रत्येक कुटुंबामध्ये पोचलं आणि खरंच तुम्ही आमच्यासाठी एक आदर्श ठरला. तुम्हा सर्वांना बनाळीकरांच्या वतीनं मानवंदना या ठिकाणी देतो. खऱ्या अर्थानं मानाचा मुजरा करतो. तुम्हा सर्वांचं या ठिकाणी गोडकौतुक होत आहे. माजी शिक्षकांच्या वतीनं मनोगत व्यक्त करतायत. सन्माननीय अतिथीगण, व्यासपीठावरील सर्व सत्कारमूर्ती, त्याचबरोबर या मंचासमोर बसलेल्या सर्व सत्कारमूर्ती आणि प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम गेले 3 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. एक आगळा वेगळा असा कार्यक्रम घ्यायचा मानस होता आणि त्या पद्धतीनं सर्वांच्या विचारातून आणि शिवतेज मंडळ आणि सर्व नेते यांच्या विचार विनिमयातून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे 3 दिवस संपन्न होत आहे आणि आज शेवटचा दिवस सांगता समारंभाकडे चाललेला आहे. तर या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना मी ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्तानं एकच मी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी शिवरायांच्या शौर्य आणि पराक्रम जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला कित्येक दिवस, कित्येक रात्री, कित्येक वर्ष जातील. पण हे आपण फक्त शिवरायांचे 2 गुणच घ्यायला पाहिजेत. एक म्हणजे चारित्र्य संपन्नता आणि दुसरा स्वाभिमान. चारित्र्य संपन्न आणि स्वाभिमान हे 2 गुण घ्यायला पाहिजे. त्यासाठी मी इथं माझ्यासमोर महिला भरपूर उपस्थित आहेत, त्यांना एक विनंती करतो की आपण रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडं जे मागता की माझं संरक्षण कर किंवा अन्य काही, तर यानंतर पुढच्या रक्षाबंधनापासून आपण भावाकडे एक मागणी करा की माझ्याकडे तू ताई म्हणून जसा बघतोस, मला ताई बहीण मागतोस, त्याप्रमाणे इतर सर्व स्त्रियांच्याकडं, इतर सर्व मुलींच्याकडं एक भगिनी म्हणून, एक ताई म्हणून बघ, एवढंच मी मागणं मागते असं आपण मागावाची माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणजे हे चारित्र्य संपन्नता हा गुण निश्चितपणे शिवरायांच्या या जयंतीच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये, आपल्या या पंचक्रोशीमध्ये उजेल याची मला खात्री आहे. स्वाभिमान हे आपल्यामध्ये असला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या आग्रहावरून सुद्धा आपण हा प्रसंग सर्वांना माहीत आहे. तर शिवरायांनी तिथं जो स्वाभिमान दाखवला, महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान जो दाखवला, तो स्वाभिमान आपल्या सर्वांच्या ठाई इथं रुजला पाहिजे, यायला पाहिजे. हे शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्याला माहीत आहे. कारण जय हो म्हणण्याची जे प्रथा सुरू झालेली ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि विचाराचा वारसा सुरू झालेला पाहिजे एवढं सांगतो. कारण कार्यक्रम खूप लांबलेला आहे, कार्यक्रम खूप मोठा आहे, त्यामुळे मी फार काही बोलणार नाही. पुन्हा कधी संधी आली तर बोलेल. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबतो. शाळा म्हणजे बालकाच्या सर्वांगीण विकासाचं ठिकाण असतं. शाळा म्हणजे बालकाच्या सर्वांगीण विकासाचं ठिकाण असतं. शाळेच्या वर्गात देशाचं भविष्य घडत असतं. ग्रामीण दुर्गम भाग विद्यार्थी घडवण्याचे गुरुजनांनी तुम्ही काम केलं. खऱ्या अर्थानं खळखळ वाटेवरचा हा आल्यापाहिजे प्रवास तुम्ही पूर्ण केला आणि खऱ्या अर्थानं समाज घडवला. तेव्हा सर्व गुरुजनांना आमच्या बनाळीकरांच्या वतीनं शिवतेज गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं खऱ्या अर्थानं मानाचा मुद्रा तुम्हा सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं विशेष मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन होते. तुमचं स्वागत होतंय. खऱ्या अर्थानं तुमचे आदर्श, तुमचे विचार आमच्या नसानसामध्ये नक्कीच बांधले गेलेले असणार आहे आणि आमची पिढी तर घडेलच, पण तुमचे आशीर्वाद, तुमच्या आदर्शाच्या संकल्पना नक्कीच आमच्या जीवनात कामी येतील. तुम्हा सर्वांचं पुरुष एकदा या मंडळाच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं मनपूर्वक आणि शानदार स्वागत होतंय. गेली माझी सख्खी बायको गेली, आता कुठं गेली बघायचंय आपल्याला. दोघा टाळ्यामध्ये या गाण्यासाठी दोघा टाळ्यामध्ये तेवढं गाणी चांगलं बोलायला या सर्वच मुलांना मोठ्या पद्धतीनं आपण उत्तेजना देणार आहे. या सर्वच मुलांचं कौतुक करणार आहे. गेली माझी सख्खी बायको गेली, आता कुठे गेली आपण सगळ्यांनी बघूया. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनाळी ते विद्यार्थी घेऊन येत आहेत. गेली सख्खी बायको गेली, आता कुठे गेले बघूया. तर स्टेजवर सर्व पूर्वी मनोरंजनासाठी संत लोक
भारूड सादर करायचे आणि असाच एक विनोदी भारूड घेऊन येत आहेत जिल्हा परिषद शाळा बनायचे विद्यार्थी. गेली माझी सक्ती बायको गेली, गेली माझी. चला स्टेजवर मुलं. यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. जे जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी कृपया फेटे बाजून घ्यायचे. स्टेजवर आपला सन्मान या ठिकाणी सन्मानाचा फेटा बाजून घ्यायचा आहे. सर्वांना आणखी एक अशी विनंती आहे, कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाची सोय केलेली आहे. सर्वांनी महाप्रसाद घेऊनच घरी जायचं आहे. खूप छान पद्धतीने यावेळेला नियोजन केले. मनोरंजनातून समाज प्रबोधन या कृतीवर आधारित या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावीचे विद्यार्थी आपल्या समोर गेली माझी सक्ती बायको गेली या गीतातून आपली कलाकृती या ठिकाणी सादर करत आहेत. जोरदार टाळ्या वाजवा या गाण्यासाठी. 1 2 3 स्टार्ट. लाईट लावायचे कृपया ऑपरेटर. जोरदार टाळ्या वाजवा. रात्री जेवली गाई गाई पचलं नाही पायी कर्ज झालं वट डोई. अगे हौसे उठलं ग हौसे काय टेन्शन एवढं घेतलं तुला सगळ्यांना म्हणवणार शांत हो शांत हो. हे बघ रडू नका. आता दुसरी बायको करशील ना तिला काही काय केलं. अहो दुसरी केली म्हणून तरी मेली. या ग बायानो धावा अशीचा डोक्याला शंपो लावा. गार पाण्यानं आंघोळ झाला लई गरमाट होती तिला. अगं आमचे बोलला काहीतरी काय पाहिजे ते बोलला ग. तुला पावडर झाली आणू का ग भारी भारी तुला पकडली झाली आणू का ग. जोरदार टाळ्या वाजवा. किती रड दुसऱ्या बायकोसाठी आणि तुझी हाऊस आहे ना माहिती गाडी. अहो त्या गाडीची सोय मी आधीच केली. माझी सखी बायको तू करत गेली का बरं मला वाटत नाही खरं. अगं नाही भरोसा तुझ्यावर यावचे तुझं बळ आम्हाला उघड्या डोळ्यानं तिला पाऊल काय करू मी हे बाबा हा व्हायचं ना
अरे मी माणसं कधी उठकेत होय याला कुठला अरे हे डोसक्यातलं काढ आणि धीर धर बाबा धीर धरून मी कुठवर ये बघा लई झाली औषध सपना येऊ नको जाऊ नको मला धुलीला लावू नको आईच्या भटकत राहू नको औषध डायरेक्ट वर्गाचा औषध कोण तुला भेटणार नाही ग औषध तुझ्या माग कोण येणार नाही ग औषध आईची शपथ खोट बोलणार नाही ग औषध तुझ्या साऱ्या चौकीला देणार नाही दादा हे दादा आता बस झालं लई वेळ झालं बघ अरे सारे मग खोळंबले पोटात आठ पडली बघ चहा नाही का नाश्ता नाही अरे असं काय करतोय येडेवानी चल उचलू दे बरं का आम्हाला पिढी अहो उचलायला लवकर कुणी मनाई केली माझी सखी बायको जोरदार त्याच्यासाठी मुलांसाठी अतिशय सुंदर कला या ठिकाणी मुलांनी सादर केली आहे या गीतासाठी आपल्या शेती मंडळाचे संस्थापक सन्माननीय श्री निलेन बाबू पाटील व अध्यक्ष बाळासाहेब मिरजकर यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आलेलं आहे त्याचबरोबर संजय बाबू पाटील गोकुळ ढोल संकलन केंद्र यांच्याकडून 501 रुपये बक्षीस आले धन्यवाद तसेच अजय माळे यांच्याकडून या गीतासाठी 200 रुपये बक्षीस आलेलं आहे या सर्व बंदीदारांचं मनपूर्वक आभार यानंतर आपल्या छोट्या चिमुकल्यांच्या या ठिकाणी आपली छोटी चिमुकली या ठिकाणी एक छोटस गीत आपल्या समोर सादर करणार आहे एकच राजा इथे जनवला हे गीत आपल्या समोर सादर करते परफेक्ट केलंय आणि मोजकीच वर्षांचे घेतले काय
जोरदार टाळ्यावर या मुलांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या मुलानं कौतुक केलं आहे। यानंतर या ठिकाणी आपल्या गावातील जे होतकरू कर्तबगार युवक आहेत त्या दूध उत्पादक युवकांचा शेतकऱ्यांचा या ठिकाणी सन्मान आपल्या मान्यवरांच्या शुभास्ते होत आहे। श्री दत्तात्रय संभाजी सावंत, अनिकेत उर्फ शुभम बापूजी सावंत, भीमराव गायकवाड, श्री विठ्ठल चव्हाण, सज्जन पोपट सावंत, वसंत सावंत सर, मुरलीधर सावंत, प्रकाश विठ्ठल पाटील, साहेबराव शिवाजी सावंत, बापू चव्हाण, सुधाकर कोकरे, जगन्नाथ माळी, काकासाहेब सुभाष सावंत व श्री शिवाजी सावंत या सर्व मान्यवरांना विनंती आहे, त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। खरं तर बनाईच्या अर्थकारणाचं गणित हे आमच्या दूध उत्पादकांवर आहे। दररोज आज आपण बनाईत बघितलं तर अर्थकारणाच्या या मैफिलीमध्ये ही मंडळी बऱ्याच दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून आपल्या पशु उत्पादनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला नवे नवे देशाला दूध देतात। ही मंडळी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती पाळतात, उच्चांकी दूध उत्पादन करतात आणि त्यांचा आदर्श आणि त्यांचं कौतुक करणं खऱ्या अर्थानं आमची नैतिक जबाबदारी ठरते। कमी वेळेत कमी श्रमामध्ये चांगल्या प्रजाती या ठिकाणी आपल्या बनाईमध्ये त्यांनी पाळल्या, ज्याच्या माध्यमातून उच्चांकी उत्पन्न आणलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मंडळींनी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं। त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेणखताच्या शेतीच्या विकासासाठी जे शेणखत लागतं त्या शेणखताचं देखील या सर्वांनी योग्य व्यवस्थापन केलं। काही मंडळींनी तयार केलं। पुकारलेल्या मान्यवरांनी त्यांनी सहयोग द्यावं। बाळबापू सावंत, पहिलवान बाळासाहेब सावंत व श्री दिलीप घाटे सर्व सेवा संस्थेचे संचालक यांच्या शुभास्ते या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। खऱ्या अर्थानं बनाईच्या अर्थकारणाच्या या विकासामध्ये ह्या मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीनं परिश्रम घेतलं। वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती, वेगवेगळ्या प्रकारची जनावरं सांभाळली, रात्रंदिवस सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त आणि फक्त पशुपालनासाठी या मंडळींनी काम केलं। यांच्यासोबत खऱ्या अर्थानं सत्कार करताना पुढच्या वेळेला आम्ही संयोजन समितीने असं ठरवलं यांचा सपत्नीक सत्कार करूया, कारण या मंडळीबरोबर त्यांच्या पत्नीचा, त्यांच्या मुलांचा देखील, कुटुंबाचा देखील या दूध व्यवसायामध्ये सिंहाचा वाटा आहे। म्हणून कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो। नक्कीच या सत्कारासोबत आपण थोडंसं मनानं असं करूया की तुमच्या धर्मपत्नी या ठिकाणी हजर आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मानाने सत्कार होतो। या ठिकाणी असणाऱ्या महिला, त्याचबरोबर सर्व अत्यंत गुणी शेतकरी उत्पादक, दूध उत्पादक यांच्या यशामध्ये खऱ्या अर्थानं मोठं श्रेय आहे ते त्यांच्या धर्मपत्नीचं। कारण धर्मपत्नी सकाळी उठल्यापासून ते जनावरांचं सगळं करून या मंडळींना दूध घालायला गावात पाठवतात आणि घरचं सगळं आवरतात, दुपाराने जनावरांचं आवरतात, शेण घाण असेल, स्वच्छता असेल, ह्या सगळ्या गोष्टी धारा काढणं खरं तर या गृहिणींचं खूप मोलाचं योगदान आहे। या सर्वांचं आम्ही स्वागत करतो। या ठिकाणी आपल्या या गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी सोहळा संपन्न होतोय। आपल्या गावातील एक अतिशय कर्तबगार होतकरू तरुण श्री दत्तात्रय संभाजी सावंत, त्यांचा दूध उत्पादनामध्ये अतिशय चांगला हातखंडा आहे। त्यांना विनंती करतो की ते कशा पद्धतीने आपलं दुधाचं उत्पादन घेतात आणि त्यांच्या जनावरांची निगा ते कशा पद्धतीने राखतात याबद्दल तुम्ही थोडंसं आपल्या गावकऱ्यांना दोन शब्दाचं मार्गदर्शन करावं। सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आपल्याकडे सर्व व्यवसाय या दुधाचा करतो। हॅलो, आपल्याला सर्व शेतकऱ्यांना सांगतो की सर्व धंदा आपला म्हणतात तर शेतीला लघु उद्योग म्हणून शेतकरी दूध व्यवसाय हा करून असतो। किमान गया हे आपल्याला दूध येणाऱ्या गया किमान निरीक्षण केलं पाहिजे, मग त्यातून आपण काय कमवतो आणि काय हे करणार आहे त्यातून काय शेतकरी सांगतात की बाबा आम्हाला गयामधून काय राहत नाही ही सांगण्यासाठी ही
हे नाही काय प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक काठीकोर केली पाहिजे आपल्याला. स्वतः मी सध्या सर्व दयासाठी स्वतः ही इंजेक्शन किंवा सराय जे आधारे आपण शेतकरी डॉक्टरला उपचार न देता काय आपण करतो ही सर्वसाधारण आपल्याला कळायला पाहिजे. कधी माझ्यावर आली ही सर्वसाधारण आपण प्रत्यक्षात आपण धंदा करत असताना कोणत्याही शेतकऱ्याला आपली काटेकोरची निरीक्षण करून मग त्या धंद्यात उतरावं. ते करतो हे करतो म्हणून जर धंदा करत असेल तर धंदा ही येणार नाही आपला. तो तोट्याच्या बाजूला झुकला जातो. हेच माझे सांगतो. धन्यवाद. करण्याची गोष्ट आहे आणि त्यामध्ये जिद्द पाहिली की आपण नक्कीच यशस्वी होतो. आता मौलाना संदेश आपल्याला या ठिकाणी दत्तात्रय सावंत यांनी दिलेला आहे. आपण सर्वांनी आजच्या शिवजयंतीबद्दल एक जोरदार सर्वांनी घोषणा द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज हरे हरे महादेव हरे हरे महादेव. जय शिवाजी जय शिवाजी यानंतर आपल्यासमोर बोलून घेत सादर आहे आपल्या श्री रविशंकर ज्ञान मंदिर या शाळेतील विद्यार्थिनी गौरी सुभाष सावंत व ए सुभाष सावंत यांचं देवण छत्रपती या गीतावरती या ठिकाणी अतिशय भारदार त्या ठिकाणी सादर होत आहे. त्यांना विनंती आहे कृपया स्टेजवर घेऊन या गीताचं सादरीकरण करायचं आहे. इकडे घेऊ दे. इकडे 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 आणि इकडे बोला की इकडे बोला इकडे इकडे काय झालं आर्थिक मॉडेल पुन्हा मंगेश मंगेश रोज तुझ्या पुढे माणसं पुढे देऊन ये. शाजी सर थोडंसं माइक प्लीज आहे. दैवत
ओके, जोरदार टाळ्या वाजवा अमोल सर. अतिशय छान. यानंतर आपल्या गावातील शेती क्षेत्रामध्ये आघाडीकडे कामगिरी करणारे आपल्या गावचे कृषी रत्न, या कृषी रत्नांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्यामध्ये श्री चम्मण्णा माळे, सावळा माळे, चंद्रकांत लाला सावंत, आप्पाचा सावंत, रामचंद्र रणशिंगे, विनोद आप्पाचा सावंत, दिलीप सावंत, बापूमामा यादव, संतोष रामचंद्र सावंत, दत्तात्रय सावंत व श्री अरुण सावंत या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. संदेश काय जे ते त्यांना चप्पल काढून गेले या सर्व कृषी रत्नांचा सन्मान आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक श्री विठ्ठल जाधव व श्री पोपट नारायण सावंत यांच्या सेवाच्या या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याही मान्यवरांनी त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन उपस्थित कृषी रत्नांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर या ठिकाणी आपल्या समोर एक गीत सादर होईल. त्यामध्ये आपल्या गावच्या शूर छत्रपती दुसरे झाले घटनापती या गीतावरती प्रणाली व श्रेया सुर्वे या ठिकाणी आपलं एक छोटंसं गीत सादर करतील. त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती येऊन आपली कलाकृती सादर करावी. वन टू थ्री स्टार्ट. हॅलो सारखं फोन करलो रे. Happy
छान छान अतिशय सुंदर. यानंतर या ठिकाणी टोटल सत्काराचा कार्यक्रम होईल. आपल्या गावामध्ये आरोग्य विभागामध्ये सर्वांगीण क्षेत्रामध्ये सेवा देणारे अशा सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा, डॉक्टरांचा, त्याचबरोबर आरोग्य सेवकांच्या ठिकाणी सन्मान होतोय. यामध्ये डॉक्टर जगदीश गायकवाड, डॉक्टर राजाराम पवार, डॉक्टर दत्तात्रय सावंत, डॉक्टर अभिजित सावंत, डॉक्टर सतपाल सावंत, डॉक्टर धनश्री सावंत, डॉक्टर ज्ञानेश्वर माळी, डॉक्टर अशोक सावंत, डॉक्टर बीटी यादव, डॉक्टर विनम्र गुरव, सागर देवकर आरोग्य सेवक, त्याचबरोबर सुनील कोरे या सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हा सन्मान आपल्या गावचे जयप्रकाश पोद्दार व श्री स्वरूपसिंह सावंत यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान होतोय. त्या मान्यवरांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती येऊन या वैद्यकीय व्यवसायामध्ये सेवा देणाऱ्या सेवकांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत सुंदर कामगिरी करणारी ही मंडळी, पशुवैद्यकीय आणि वैद्यकीय या सर्वच क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कामगिरी करणाऱ्या या मंडळींचा यथोचित मानसन्मानाने सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. यामध्ये सर्व डॉक्टर मंडळी असतील, पशुसेवक असतील, त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये ॲडिशनल जे कामं करतात ते शासकीय सेवेमधील सर्व पशुसेवक, वैद्यकीय सेवक या सर्वांचं या ठिकाणी आपल्या दनाई नगरीमध्ये आपण स्वागत करतोय. मान्यवरांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. वैद्यकीय क्षेत्रामध्ये हॅलो वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या मंडळींचा यथोचित मानसन्मान सत्कार संपन्न होतोय. सुनील कुलकर्णी साहेब कृपया स्टेजकडे येत आहे. या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये, पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार या ठिकाणी होतो. या गेले 20 ते 25 वर्ष मराठी गावामध्ये अनेक या ठिकाणी डॉक्टर बीटी यादव असतील, आशा डॉक्टर असतील, जालूमाळे असतील, आपले खास करून पवार डॉक्टर प्रत्येक वाडी वस्तीवरती संध्याकाळी रात्री अपरात्री जर कुठल्या एका वयोवृद्ध 35 वर्ष सेवा त्यांची झालेली आहे. आता जिल्हाधिकारी सांगितलं. त्याचबरोबर आमचे शरद पवार येथे असलेले, सुनील कोरे सरकारी PHC मध्ये असलेले आमचे मित्र देवकर, हे सगळी मंडळी आरोग्य क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करते. खरं तर या ठिकाणी पवार डॉक्टर साहेबांना माझी विनंती आहे की 35 वर्ष बाहेर गावचा माणूस बनायचा झाला आणि या ठिकाणी आपल्या कसे एक चांगली लोकांना या ठिकाणी सेवा दिली. त्यांनी 2 मिनिटं म्हणून डॉक्टर पवार साहेब आपलं मनोगत करतायत. हॅलो, बनाळा गावातील सर्व नागरिकांना शिवजयंतीबद्दल हॅलो बनाळा गावातील सर्व नागरिकांना शिवजयंतीनिमित्त मानाचा मुजरा. आमची ही निरंतर सेवा डॉक्टर फडतरे यांची 35 वर्ष, 33 वर्ष, माझी 34 वर्ष या गावामध्ये सेवा झाल्या. तर रात्र दिवस झटणारे आमची सर्व मंडळी किंवा केव्हाही कधी कुठल्याही प्रकारची सेवा कमी करू देणार नाही. तर नवीन तंत्रज्ञान, नवीन पद्धत या पद्धतीने जर दुधाचा धंदा चांगल्या पद्धतीने केला किंवा प्रत्येक माणसानं 4 ते 5 जनावर करायची,
हो पण 100-200 जनावर कोणती जनावरांचा गोटा कंदापेक्षा का नाही कोंबड्याचा गोटा केलेला बरा. त्यापेक्षा सर्वांनी चांगल्या पद्धतीनं चांगलं दूध घालणे, चांगली लोकांना व्यवस्थितपणे सेवा देणे. जसं आम्ही जनावरांची सेवा देतो लोकांना, त्या पद्धतीने लोकांनी सुद्धा आपल्या चांगल्या पद्धतीनं दूध घालून गावचा विकास व्हावा एवढंच मी त्या वतीने बोलतो. अमोल सर पुढचा ग्रुप. इंद्रधनु फायनान्स स्टेजवर जायचं. इंद्रधनु फायनान्सचा ग्रुप स्टेजवर जायचा आहे. इंद्रधनु फायनान्सचा डान्स ग्रुप स्टेजवर जाईल. या ठिकाणी आपल्या छोट्या चिमुकल्यांच्या हातापायी एक तिथे छोटासा या ठिकाणी मोठा असतो ना, पण एक छोटा डान्स त्यांचा आपण आपल्यासमोर होतोय. किशोरी आणि श्रीषा या आपल्यासमोर छोट्या चिमुकल्या आपल्या कलाकृतीने सादर करत आहेत. इंद्रधनु फायनान्सचे कलाकार आपले आपल्याकडे गुरुगौरव त्या ठिकाणी सादर करत आहेत. इंद्रधनु फायनान्सचे विद्यार्थी छोटस शिवाळ्यांचं गुरुगौरव गीत आपल्यासमोर 1 2 3 स्टार्ट. Java
संजयराव पाटील आणि प्राध्यापक काशीराम जाधव सर यांनी प्रेरणा दिली आणि खऱ्या अर्थाने इंद्रधनु फायनान्स मंगळवेढा यांची शाखा बनायला सुरू झाली. जी स्टेजवर मुलं आता नसली ते सुंदर हार्मोनियम वाजवतात, सुंदर तबला वाजवतात आणि सुंदर डान्स सुद्धा करतात. असे कलाकृती जपणाऱ्या या इंद्रधनु फायनान्स या शिवतेज मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. यानंतर आपल्या समोर आपल्या गावातील उद्योगरत्न सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. श्री संजय पाटील गोकुळ दूध संघ, श्री दादाजी सावंत व्यंकटेश्वरा फर्निचर कोटरवंकार, सौ शकुंतला माळे मॅडम माळगाव वाटिका, श्री काकासाहेब सावंत, श्री गणेशंकर नर्सरी, श्री रवींद्र कोरे भुसाळ मानाचे व्यापारी, श्री विनायक पाटील महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र शेगाव, सौ मनीषा जाधव मॅडम डाळ मिलच्या सर्वेसर्वा, त्याचबरोबर सचिन दत्तात्रय सावंत व्यापारी असोसिएशनचे सचिव, तसेच सौ अमृता महादेव सावंत, श्री बनशंकर मिल्क प्रोडक्ट बनावी या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या उद्योगरत्नाचा सन्मान आपल्या गावचे लोकनृत्य प्रथम सरपंच श्री लक्ष्मण सूर्यवंशी यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आता या झालेल्या गीतासाठी प्राध्यापक काशीराम जाधव सर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आले आणि संजूभाऊ पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आले. धन्यवाद. या सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा आपल्या गावचे सरपंच श्री लक्ष्मण सूर्यवंशी, त्याचबरोबर श्री संतोष पोद्दार डोनरचे मालक, तसेच सुनील कुलकर्णी साहेब या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन उपस्थित उद्योगरत्नांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. उद्योग विश्वामध्ये भरारी घेणारी ही मंडळी, उद्योग विश्वामध्ये आपलं नाव आदरामर करणारी ही मंडळी, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बनाईचा विकासाचा मानबिंदू उंचावला, ज्यांनी कष्ट घेतलं, त्यांच्या कष्टाच्या माध्यमातून हा मानबिंदू उंचावला, या सर्व उद्योजकांचं मनपूर्वक स्वागत. रणसिंग सरांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर देऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. उपस्थित सर्व गावकरी मंडळांना विनंती आहे, कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना भोजनाच्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आपल्या भोजनाचा आस्वाद घेऊन सर्वांनी या ठिकाणी जायचं आहे. कोणी भोजन न स्वीकारता जायचं नाही. या ठिकाणी शिवजयंतीचा प्रसाद समजून आपण सर्वांनी त्या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. मॅडमकडे द्या, मॅडमकडे. या बनावी क्षेत्रामध्ये खेडेगावामध्ये काही ना काही आपला छोटा मोठा उद्योग या ठिकाणी चालू केला. तिथल्या ग्रामस्थांना रोजगार देण्याचं काम, त्याचबरोबर सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आमचा दादा सावंत हा बालपणापासून आमचा मित्र आहे. अतिशय कष्टाचे दिवस काढत काढत आज कोकणमंग सारख्या मोठ्या शहरामध्ये व्यंकटेश्वरा फर्निचर यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं फर्निचर, AC, TV, कूलर असा भव्य असा मॉल या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे. ते बघितल्यानंतर खरं तर आमच्यासारख्या त्यांच्या मित्रांना कौतुक वाटतं, आनंद वाटतो. आणि आजही आम्ही काय नाही घ्यायचं म्हणलं, जरी रोख असेल उधार असेल तर दादा श्रावणीकडे जातो आणि आम्ही ती खरेदी करतो. बनावी करण्यासाठी नेहमीच त्याचा सहकार्य असतो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग असतो. त्याबद्दल दादाचं मी अभिनंदन व्यक्त करतो. दादा 2 मिनिटं तू या ठिकाणी 2 मिनिटं भावना. प्रवक्ता मुलांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीकडे न वळता छोट्या मोठ्या व्यवसायाकडे व्हा आणि व्यवसायामध्ये आपले एक ध्येय निश्चित ठेवून त्या ध्येयाच्या दृष्टिकोनातून जर वाटचाल केली तर एक दिवस यश तुम्हाला नक्कीच मिळेल. प्रत्येक मुलांनी नोकरीच पाहिजे असं न म्हणता माझा लहान असू द्या किंवा मोठा असू द्या छोटासा उद्योग पाहिजे असं ठरवून प्रत्येकाने जर ध्येय निश्चित केलं तर एक दिवस यश निश्चित मिळतं. एवढं मी सांगतो थांबतो. संजू पाटील बोला जरा. हो संजू पाटील, मॅडम बोला. मॅडम बोला.
आज सर्वांना शिवजयंतीचा माझा मानाचा हजरा. खरंच खूप आनंद होतोय. आज बनाईमध्ये आपण सलग 3 दिवस इथं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करून महिलांना, मुलींना, त्याचप्रमाणे गावातल्या सर्व ग्रामस्थांना त्यांचं मार्गदर्शन, त्याचप्रमाणे सर्वांच्या कार्याला उत्तेजन देण्याचं महत्वाचं कार्य इथं केलं जातं. हा आज इथं आमचा नसून सर्व गावाचा सन्मान आहे. कारण आपण आता बघितलं, आता कृषी क्षेत्रामधले असू दे, दूध उत्पादक शेतकरी असू दे किंवा माजी सैनिक असू दे, आणि बनाली गाव हे शिक्षकांचं गाव असं पहिल्यापासूनच पैलू पडलेलं आहे. त्यामुळं आपलं गाव हे सर्व गुण संपन्न आहे. आणि त्याचप्रमाणे आता उद्योगामध्येही सर्व बनाली गावाचा विकास हा मोठ्या प्रमाणात होत आहे. संजीवनच्या माध्यमातून गोकुळचं दूध हे आज आपण कोल्हापूर पर्यंत बनाईचं नाव गेलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बनाईचं नाव कसं जाईल, त्याचप्रमाणे देशभरात आपल्या बनाईचं नाव कसं करता येईल यासाठी आपण सर्वजणच नक्की प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आताच आपल्याला बोललेले दादासाहेब सावंत अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून त्यांनी जो प्रयत्नांनी जी काटकसर करून आज त्यांनी जे यश उत्पादन केलेलं आहे. खरंच तुम्ही कधी कवट्याला गेलं तर व्यंकटेश्वर फर्निचरला नक्की भेट द्या. कारण गावातील सर्वच लोकांना ते अतिशय माफक दरामध्ये थोडा अगदी फायदा न घेऊन ते आपणास नक्कीच वस्तू देतील याची गॅरंटी मी देते तुम्हाला. त्याचप्रमाणे आमच्या शकुंतला माळी मॅडम यांची नर्सरी असू दे, काकासाहेब सावंत सर यांची नर्सरी असू दे, अगदी बापूराव सरांचे जे आपले मार्गदर्शन आहे, त्यांचे जे शेतीचे जैविक उत्पादन आहे तेही वाख्यानच होते आहे. त्याचप्रमाणे आमचे बाबू भाऊ आहे, त्यांचाही गटला जे आरोग्य आहे. अशा पद्धतीने प्रत्येक जण आपल्या कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये आपले कुलकर्णी साहेबांचा केटरिंगचा व्यवसाय. आता त्यांनी सांगितलं की आपण केवळ नोकरीच्या मागं न लागता प्रत्येकाने कोणता ना कोणता व्यवसाय करून अगदी तो लहानातला लहान असू द्या, कृषीपासून दूध उत्पादनापासून सुद्धा, त्याप्रमाणे आपल्या यमडीकरांचा पेड्याचा उद्योग असू द्या, आरतीताईंचा केकचा असू द्या, तर बरेच महिला या तयार होत आहेत. अगदी अगरबत्ती, मसाले, लोणचे, पापड यापासून छोट्या छोट्या उद्योगातून सुरू करून आज आपण आपल्या बनाईचा प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू ही कशी आपल्या देशभरात त्याचप्रमाणे परदेशी भागात कशी मिळेल यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा खरं आज या शिवजयंतीला खरा अर्थपूर्ण प्राप्त होईल. आज बऱ्याच प्रमाणात इथं महिला आलेल्या आहेत. मी त्यांना तुम्हाला एकच विनंती करते की आज खरंच माणसात आपल्यातले संसारचं वातावरण कमी होत चाललंय. त्यामुळे तुम्ही आपल्या मुलांना जिजाऊ होऊन खरंच शिवबा घडवा अशी मी प्रामाणिकपणे विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपल्या अपेक्षा ठिकाणी निश्चितच पूर्ण होतील अशी आपण आशा करूया. यानंतर आपल्या गावातील उपस्थित सर्व महिला शिक्षिका या सर्वांना विनंती आहे त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तो सन्मान आपल्या श्री वडशंकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री आबासाहेब सावंत सर व सचिव श्री नारायणकाका सावंत या विनंती आहे की त्यांनी उपस्थित सर्व महिला गोवऱ्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सुवर्णा सावंत मॅडम, सौ शोभा सावंत मॅडम, सौ प्राजक्ता सावंत मॅडम, सौ आरती पोद्दार मॅडम, सौ माया सावंत मॅडम, सौ स्मिता कुलकर्णी मॅडम, सौ सुनीता जाधव मॅडम, सौ शेखाताई सावंत मॅडम, सौ रुपाली सावंत मॅडम, सौ वैशाली जाधव मॅडम, सौ सुनीता आनंदराव सावंत मॅडम, सौ कुलकर्णी मॅडम रविशंकर शाळेच्या, सौ सरिता पंडित मॅडम, सौ निर्मला पंडित मॅडम, प्रांजली अमोल सोळंकी मॅडम, लता नंदकुमार माळी मॅडम, मंजुश्री प्रवीण कोरे मॅडम, शारण सुधाकर सावंत मॅडम, विद्या मारुती सावंत मॅडम, सुवर्णा विठ्ठल सावंत मॅडम, सौ सुनीता सुरेश सावंत मॅडम, शाखाधिकारी बँकेच्या या सर्व महिला गुरुवारांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन आपला या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की त्यांनी पडदेशी येऊन आपल्या या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये कामगिरी करणाऱ्या या महिला आमच्या गावच्या सर्व महिला शिक्षिका त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या ग्रामपंचायतच्या सर्व महिला सदस्या या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्या महिला सदस्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवरती यावं. त्यामध्ये सौ शीताबाई शिवाजी माळी, सौ रतन तानाजी जाधव, स्टेजवरती यायचं आहे. महिलांचा सन्मान त्यांच्या शुभार्थ या ठिकाणी संपन्न होतोय. Teacher is not only teacher but he is a social engineer. Teacher is not only teacher but he is a social engineer. खऱ्या अर्थानं समाज सुधारण्याचं काम या महिला भगिनी करतात. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नाही देशात पहिल्यांदा शिक्षणाची गंगा आणली. त्याबरोबर मोनापा सुतार मॅडम आमच्या ग्रामपंचायत सदस्य यांनाही विनंती त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन उपस्थित महिलांचा सन्मान करायचा आहे. आमच्या या बघाईतल्या सावित्रीबाई फुले खऱ्या अर्थानं प्रत्येक संकटावर मात करून देणाऱ्या प्रत्येक घटकावर मात करून या महिला भगिनी महिला शिक्षिका अत्यंत चांगल्या पद्धतीने आपलं ज्ञानदानाचं काम विविध ठिकाणी करतायत. खरं तर हा आमचा सन्मान आहे की आज तुम्हासारखे तुमच्यासारखे शिक्षक विशेषतः महिला शिक्षक आज आमच्या बनाळी गावामधून बहुसंख्येनं आहेत. आज स्टेज भरते आहे, स्टेजवर जागा कमी भरत्या म्हणून तुम्हा सर्वच शिक्षक भगिनींचं आमच्या या शिवतेज गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आम्ही शानदार स्वागत करतो. खऱ्या अर्थानं तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचं काम करताना यानंतर खरोखर बनाळीच्या आमच्या गुरुवर या ठिकाणी ग्रामपंचायत सावंत कोरे मॅडम यांनी सर्व सावंत मॅडम या सर्वांच्या या ठिकाणी आम्ही सत्कार करतोय. हे खरं तर आमच्यासाठी कौतुकाची बाब आहे की ज्या आम्ही शाळेत शिकलो त्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो त्यांच्यापाशी आम्ही घडलो अशा शिक्षकांचा आणि अशा मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मी या ठिकाणी विनंती करतो की यांच्या वतीनं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आज बनाळी ग्रामनगरीमध्ये खरोखरच शिवजयंती उत्साहात साजरी झालेली आहे. अशी कधीही झालेली अशी झाली कारण तिन्ही काळाचा या ठिकाणी समावेश झाला आहे. प्राचीन काळ, मध्यकाळ आणि अर्वाचीन काळ. तर ह्या स्टेजवरती योगिका मॅडमने असं सांगितलं होतं की तिन्ही अवस्था असतात, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. तर ह्या स्टेजवरती लहान मुलं आलेली होती, मध्यम तरुण वर्ग आलेला आणि वयस्कर लोक सुद्धा आलेले आणि या सगळ्यांचा खरोखरच सत्कार केला. आणि खरोखरच असं मला म्हणायचं की असं कुठेही शिवजयंती साजरी झाली नाही अशी या ठिकाणी शिवजयंती साजरी झाली. आणि सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांना जेव्हा सत्कार करण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं की 5 राष्ट्रपती म्हणून तुम्ही छान काम करताय म्हणून. तर तेव्हा डॉक्टर राधाकृष्णन यांनी उत्तर दिलं की जर समजा शिक्षकांचा सत्कार केला, समाजाचं कार्य घडवण्याचं काम कोण करत असेल तर शिक्षक करतो. जर तुम्ही शिक्षकांचा सत्कार केला तर सगळ्यांचा सत्कार केल्यासारखा असं होणार आहे. म्हणून 5 सप्टेंबरला शिक्षक दिन या दिवशी सगळ्यांचा सत्कार केला जातो. तसेच आमच्या सगळ्या शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार केला. त्यामुळे मी सगळ्यांचं आभार मानते आणि असं शिवजयंतीचं जे वातावरण आहे इथून पुढेही राहो असं आणि समाजकार्य करण्याचं आम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करू असं मी सगळ्यांच्या वतीनं सांगते. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. आसमंताला गवसणी घालणारं ज्ञान. यानंतर सावंत मॅडम आपलं मनोगत. आज 19 फेब्रुवारी शिवजयंती. अतिशय उत्साहात आज बनाळी नगरीमध्ये शिवजयंती साजरी होत आहे. सर्व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आज इथं हजर झालेले आहे. आज या शिवजयंती निमित्त सर्वच क्षेत्रामध्ये अलौकिक काम करणारे दुग्ध व्यवसाय असेल, कृषी व्यवसाय असेल, आदर्श शिक्षक पुरस्कार असतील, महिला शिक्षिका असतील, अंगणवाडी सेविका असतील, सर्वच उल्लेखनीय सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सर्वांचा सत्कार इथं केलेला आहे. एक कौतुकाची थाप त्यांनी सर्वांच्या पाठीवरती मारलेली आहे आणि त्यांना एक प्रेरणा दिलेली आहे. त्या क्षेत्रामध्ये भरारी मारण्यासाठी त्यांना प्रेरणा दिलेली आहे. शिक्षक हे समाज परिवर्तनाचं एक प्रमुख असं माध्यम आहे.
शिक्षक एक ज्ञानाचा दिवा आहे आणि तो विद्यार्थ्यांना घडवत असतो. शाळा हे ज्ञानाचं पवित्र मंदिर असतं. तिथं विद्यार्थी येत असतात आणि त्या विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचं काम शिक्षक करत असतो. एक संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम शिक्षक करत असतो. एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट खराब होईल, परंतु एक शिक्षक चुकला तर एक पिढी बर्बाद होईल. लक्षात घ्या. त्यामुळं आम्ही सर्वच शिक्षक आज स्टेजवर उभा राहिलेल्या सर्वच महिला शिक्षिका आज यांचा अतिशय यथोचित सन्मान होत आहे. खरं तर ही गौरवाची गोष्ट आहे. आज ज्यांनी या सर्व नियोजकांनी संयोजकांनी आमचा सत्कार केला, आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, आम्हाला त्या क्षेत्रामध्ये अजून उत्तरोत्तर चांगलं काम करण्याची एक प्रेरणा दिली, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देते आणि माझं छोटंसं मनोगत संपवते. मनपूर्वक धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपल्या या सर्व महिला गुरुवाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. यानंतर अंगणवाडी सेवक आपल्या गावातील व आशा वर्कर तसेच बचत गटातील महिला यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्या यांना विनंती त्यांनी कुठे स्टेजवरती थांबायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते या अंगणवाडी सेवक आणि आशा वर्करांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. त्यामध्ये सौ कमल सावंत मॅडम, सौ शोभा पवार मॅडम, सौ सुलोचना कोकरे मॅडम, सौ पुष्पलता यादव मॅडम, या अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर सौ नसीमा इक्बाल कमोळी मॅडम, सौ प्रतिभा रामचंद्र रणशेंडी मॅडम आणि सौ अर्चना दत्तात्रय कोळी मॅडम यांनी खूप शेड्यूल येत आहे. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं बचत गटाचं नियोजन करणाऱ्या सौ रुपालीताई घुले मॅडम व सौ वैशाली भोसले मॅडम यांना विनंती त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्या सौ सीताबाई माळी, सौ रतन तानाजी जाधव, सौ गीतांजली मोनाको सुतार या सर्वांनी या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन या आपल्या महिला बहिणींचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सौ कमल सावंत मॅडम, सौ शोभा पवार मॅडम, सौ सुलोचना कोकरे मॅडम, सौ पुष्पलता यादव मॅडम, सौ नसीमा कमोळी मॅडम, प्रतिभा रणसिंगे मॅडम, अर्चना कोळी मॅडम, रुपालीताई घुले मॅडम, वैशाली भोसले मॅडम या सर्वांना विनंती की त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, आता या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी कृपया भोजन करून जायचं आहे. कार्यक्रम किती यानंतर आपल्या समोर बालकुंगल्यांच्या ज्या वरील कलागीत आहेत या ठिकाणी सादर होतील. यामध्ये आपल्या श्री गणेशंकर हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या समोर दैवत छत्रपती या गीताचं सादरीकरण या ठिकाणी करत आहेत. त्या सर्व चिमुकल्यांना विनंती की त्यांनी कुठे स्टेजवरती येऊन आपली कला या ठिकाणी सादर करायची आहे. दैवत छत्रपती या गीताच्या बोलावरती हे बाळ चिमुकले आपल्या या ठिकाणी सादरीकरण करत आहेत. 1 2 3 स्टार्ट.
आहे